ताई कोण आलो? काय रे? अगं बाई दादा आला. अगं ताई अगं बाया कशी ताई तू? बरे आहेत आम्ही. हा अचानकच आलो. कस काय बरे आहेत तू दोघं? हो आम्ही पण छान. आणि बाबा? बाबा पण बरेत. अगं बाई पण लई दिवसाने आले. कशी आहे वहिनी तू? मी मजेत आहे. तुम्ही? आम्ही बरेच आहेत. आता दोघी बहिणी सोबतच राहतोय म्हणल्यावरती आम्हाला काही एकीला दोघी संगत. मी तुला परवाच फोन केला पण तू फोनच नाही उचलला. अगं बाया पाहिलं नसतं ना रे पोरांकडे असतो ना. ठीक आहे. लेकर फोन घेते लक्ष नाही राहत. चहा पाणी करू. हा करू ना आता. चहा पाणी होत राहील. अगं तुम्हाला दोघांना पण एक सांगायचं होतं. आणि सांग की त्यात काय एवढं. बाबांनी ना ते आता ते जमीन विकायला काढली. जमीन विकायला काढली? हा तेच तुम्हाला सांगायचं होतं. अरे पण असं काही न सांगता कशासाठी काढली? त्यांना वाटलं काढायची पण तुला विचारलं का नाही? तुमचा काही सल्ला बिल्ला घेतला का नाही? हा आम्हाला सांगितलं त्यांनी. आपण त्यांना सल्ला देणारे कोण नाही का? ते आपल्यापेक्षा मोठे आहेत, वडील आहेत आपले. अरे ते तुमच्यापेक्षा मोठे आहेत पण बापाने जमीन विकायला काढली म्हणल्यावर आम्हाला पण हिस्सा घ्यायचा ना त्याच्यात. मग हा मला हिस्सा हिस्सा घ्यायचं म्हणजे कसं ताई? हिस्सा घ्यायचं म्हणजे आम्हाला पण हिस्सा पाहिजे ना आमचा. आता बाप मुलीचा आणि मुलाचा सारखाच हिस्सा आहे असं property काही मध्ये. नसतात. तुमचे लग्न लावून दिले, हुंडा दिला, सगळं काही व्यवस्थित. अहो मग वहिनी कशाला सगळं पाहिजे? मान्य आहे पण आता सरकारचा नियमच निघलेला आहे हा? की भावाच्या नाही का जो काही असं नाही हिस्सा त्यातला निम्मे वाटेकरी बहिणी आहेत. आता तुमच्या पण भावाकडचं तुम्ही जातायच की तिथे गेल्यावर तुमच्या वहिनीला तुम्ही परसळू की पळू करून सोडताय. असं नाही करणार मी. अहो तुम्ही करताय काय नाही करणार आहे सांगताय तेव्हा तुम्ही. मी सांगून ठेवते हिस्सा बिस्सा काही भेटणार नाही बरं का. हिस्सा नाही म्हणजे कशा जमीन विकतोय आम्ही पण बघतो काय ग. अशा विकता नाही म्हणजे? हिस्सा तर आम्ही घेणार आणि जर तुमच्या पद्धतीने तुम्हाला ऐकायचं असलं ना तर बघा आमच्या सह्याशिवाय तुमचं काही होणार हा नाही. आम्ही काय हक्के सोडपत